नमस्कार मुलांनो, मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या या इंग्लिश सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण जी स्टोरी वाचत होतो द माऊस मर्चंट, हिलाच पुढे पाहू की स्टोरी मध्ये काय झालं सोमदत्त बरोबर. तर चला बघूया स्टोरी द माऊस मर्चंट. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंतची स्टोरी होती त्याच्यात आपण हे पाहिलं की एक श्रीमंत व्यापारी असतो, तो आपल्या एका आळशी मुलाला रागवत असतो जोराजोराने, की म्हणतो की मी तुला इतके पैसे दिले पण तू सगळे बर्बाद केले आणि आतापर्यंत काहीच काम केलं नाही. आणि तो त्याला म्हणतो की हा मेलेला उंदीर पहा, ह्याच्याशी पण कोणी जर सक्षम व्यक्ती असेल तर व्यापार करून दाखवू शकतो. हे सगळ्या गोष्टी तिथेच एक बाहेर उभा एक अनाथ मुलगा असतो सोमदत्त, तो ऐकत असतो. तर तो त्या माणसाजवळ जातो, त्या व्यापारी जवळ जातो आणि म्हणतो की मी तुमच्याशी हे मेलेला उंदीर जो आहे तो उधार घेणं चाहतोय आणि मी याच्याने काही काम करेन आणि पैसे कमवून दाखवेन आणि तुम्हाला आणून देईन वापस. ही गोष्टवरती तो खूप हसतो, पण मग तो ते देऊन देतो. आणि मग त्याच्यानंतर कसं तो ते मेलेला उंदीर एका दुसऱ्या एक दुकानदाराला विकतो आणि त्याच्या बदले जे आहे ते त्याला उंदीर जे आहे आपली मांजरीला खिलवायला हवा असतो उंदीर, म्हणून तो दुकानदार त्याशी तो घेतो आणि काय करतो, मुठभर हरभरे तिला देतो. ते हरभरे तो विकून जे आहे म्हणजे की जे मजदूर लोक असतात त्यांना विकून आणि काही लाकडे घेतो, काठ्या घेतो त्यांच्याशी आणि अशा प्रकारे तो हळूहळू करून बिझनेस करतो की रोज तो जे आहे हरभरे संध्याकाळी जे मजदूर लोक असतात हरभरे आणि पाणी त्या लोकांना पिलवतो आणि त्याच्या बदल्यामध्ये ते लोक त्यांना काय देतात, लाकडी देतात, काठी देतात, जे की तो सकाळी विकतो आणि हरभरे घेतो. हे रोज ची ऍक्टिव्हिटी यांची सुरू होऊन जाते सोमदत्तची. आता ह्याच्यानंतर काय होतं हे आपण बघूया. वन्स when सोमदत्त was selling the sticks in the market, he met a potter. एकदाची गोष्ट की जेव्हा सोमदत्त जो आहे तो आपले जे स्टिक्स जे छड्या आहेत लकडीच्या त्या विकत होता व्यापार आपल्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये. ही मेट अ पॉटर. तर तिला कोण भेटलं, एक पॉटर, म्हणजे की जो घडे वगैरे बनवतो, कुंभार असतो ना, तर तो एक कुंभार भेटतो त्याला. ही नीडेड वूड टू बर्न हिज फर्नेस. तर तिला जे आहे लाकड्या हव्या असतात आपली भट्टीमध्ये जळवाय करता त्या कुंभाराला. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स. त्या स्टिक्सच्या बदलेमध्ये तो त्याला काय देतो, सोमदत्तला पॉट्स देतो, म्हणजे मटके देतो. फॉर हिज ग्राम, काही भांडे देतो की त्याच्यात मिट्टीचे भांडे, मातीचे भांडे देतो की त्यात तो आपले ग्राम म्हणजे हरभरे ठेवू शके. अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. आणि त्याचबरोबर पिचर्स म्हणजे घडे देतो ज्याच्यात तो पाणी पण ठेवू शकेल. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. तर सोमदत्त जो आहे तो काही पण पैसे जे आहे तो वेस्ट कधीच नाही करत, नेहमी तो पैशांचा सदुपयोग करतो. ही वर्कड हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हनिंग. तो जे आहे खूप मेहनत करतो आणि कशा करतो मेहनत करतो, टू सेल द वूड इन द मॉर्निंग, की सकाळी जे ते लाकडी असतात, काठी असतात, त्या सगळ्या विकाय करतात. आणि मग संध्याकाळी ग्राम इन द इव्हनिंग, संध्याकाळी हरभरे विकाय करता तो खूप मेहनत करतो. वन डे ही हॅड एनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. एक दिवशी हळूहळू असं करता एक दिवशी त्याचे इतके पैसे होऊन जातात की तो जे आहे ते सगळे जे लाकडं असतात मजदुरांकडनं विकत घेऊन घेतो. ही सोल्ड इट ऍट अ गुड प्राइस इन द मार्केट. आणि मग काय करतो तो, ते सगळे लाकडं जे आहेत, काठ्या जे आहेत, तो त्या बाजारामध्ये जाऊन चांगल्या किमतीमध्ये विकतो. आफ्टर सम टाइम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. अशा प्रकारे काही दिवसानंतर काय करतो तो, की आपली स्वतःची एक दुकान उघडून घेतो मार्केटमध्ये, बाजारामध्ये आपली स्वतःची त्याची दुकान होऊन जाते. अशा प्रकारे करता करता ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. तो आपल्या कस्टमर्स बरोबर नेहमीच विनम्र असतो. कस्टमर्स म्हणजे कोण, त्याचे जे काही ग्राहक असतात ते, त्यांच्या बरोबर तो नेहमीच खूप विनम्रतेने वागतो. सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड. तर काही त्याचे जे कस्टमर्स आहेत, काही त्याचे जे ग्राहक असतात ते त्याला पैसे देतात ज्यांच्याजवळ पैसे असतात, आणि ज्यांच्याजवळ पैसे नसतात ते त्याला काइंड म्हणजे जी पण वस्तू त्यांच्याजवळ असते ती त्याला ते देतात, चाहे ते खाय प्यायची वस्तू असो किंवा आणि काही पण वापरायची वस्तू, ते तो सगळं घेत होता, ऍक्सेप्ट करत होता तो. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. तर अशाच प्रकारे त्यांच्याकडे जी पण काही वस्तू राहायची ती त्याला ते ऑफर करायची, ती त्याला ते द्यायचे. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स. सोमदत्त अशा प्रकारे काही ना काही त्याला आर्टिकल्स मिळत राहायचे, काही ना काही वस्तू मिळत राहायच्या.
सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. तर ह्याच्याजवळ जी चीज यायची तो त्यांना विकून ज्यांना जरूरत आहे त्या वस्तूची, अशा प्रकारे त्याचं जे आहे काम नीट प्रकारे चाललं होतं, असा बिझनेस चालला होता. हे बघा त्यांनी कसं आपली दुकान उघडून घेतली इतकी मोठी बाजारामध्ये, आणि लोक त्याला काही ना काही देतही होते अशा प्रकारे. तर असा त्याचा धंदा खूप छान चालू लागला. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्त बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. म्हणजे काही वर्षानंतर सोमदत्त जो आहे तो खूप श्रीमंत आणि व्यापारी बनून जातो त्या टाउन मध्ये, त्या जागी. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. एक दिवशी तो गोल्डस्मिथ म्हणजे सुनाराला म्हणतो एक लहानसं उंदीर बनवायला. गोल्डन माऊस म्हणजे सोन्याचं उंदीर बनवायला तो एक सुनाराला म्हणतो. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. आणि तो उंदीर घेऊन तो त्या श्रीमंत जो व्यापारी होता, ज्याच्याकडनं सर्वात आधी त्यांनी मेलेला उंदीर घेतला होता, त्याच्याकडे तो जातो. तर तो सोन्याचा उंदीर घेऊन तो जे आहे त्या व्यापारीकडे जातो, ज्याने की त्याला सगळ्यात आधी मेलेला उंदीर दिलेला असतो. He took the mouse to the rich merchant. I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. तो सांगतो त्याला की मी तुमच्याकडनं एक मेलेला उंदीर घेतला होता उधार म्हणून, ऍज अ कॅपिटल मेनी इयर्स अगो, खूप खूप वर्षांपूर्वी घेतला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. तर मी आज आलोय ते तुम्हाला परत करायला. रिटर्न म्हणजे परत करायला. प्लीज एक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. तो म्हणतो की प्लीज हा जो सोन्याचा माऊस आहे, सोन्याचा उंदीर आहे, हा तुम्ही एक्सेप्ट करायला तुम्ही ठेवा आपल्याजवळ. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राइज्ड. तो जो श्रीमंत व्यापारी असतो तो खूप जास्त या गोष्टींनी सरप्राईज होऊन जातो, म्हणजे आश्चर्यचकित होऊन जातो. का होतो? कारण की जी गोष्ट त्यांनी असंच राग मध्ये आपल्या मुलाकरता म्हटली होती, जे की त्यालाही म्हणजे की असं नव्हतं वाटत की असं संभव आहे, त्यांनी तसंच म्हणून दिलं होतं. त्या गोष्टीचं या मुलांनी, या सोमदत्तनी खरोखर करून दाखवलं. खरोखर त्यांनी ते बिझनेस करून आणि इतकं एक मेलेल्या उंदीरने स्टार्ट करून इतकं मोठं बिझनेस केलं, व्यापार केला आणि इतके पैसे कमावले. म्हणून त्याला या गोष्टीचा खूप मोठा आश्चर्य वाटला. He was so impressed with Somdatt's business skills that he gave him his own daughter in marriage. तर तो इतका जास्त प्रभावित झाला ह्याच्याशी, सोमदत्तशी, त्याच्या बिझनेस स्किलशी, म्हणजे त्याची व्यापार करायची जी तरीका होता त्याच्याशी तो इतका जास्त प्रभावित झाला की त्यांनी काय केलं, त्यांनी आपली स्वतःची जी मुलगी होती तिच्याशी त्याचं लग्न करून दिलं. कारण की तो इतका चांगला मुलगा होता आणि त्याच्यामध्ये इतके छान बिझनेस स्किल्स होते, तो इतका चांगला व्यापारी होता. Thus सोमदत्त, who was a poor orphan boy, earned money. तर अशा प्रकारे सोमदत्त जो की एक गरीब अनाथ मुलगा होता, त्यांनी पैसे कमावले. अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स. आणि काय कमावले? पैसा कमावला आणि रिस्पेक्ट कमावली, आदर सन्मान कमावला लोकांचा. कशाच्या कारणाने? त्याच्या इंटेलिजन्स, त्याच्या बुद्धिमत्तेने, हार्डवर्क, त्याचं जे खूप मेहनती होता, मेहनतच्या कारणाने, आणि पोलाइटनेस, आणि बरोबरच विनम्र पण होता. ह्या तिन्ही गोष्टींच्या कारणाने त्यांनी पैसा आणि सन्मान दोन्ही खूप कमावला. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्त. तर हे म्हणतात की आजपर्यंत नाही माहिती की जो त्या श्रीमंत माणसाचा जो मुलगा होता, ज्याला ही गोष्ट त्यांनी म्हटली होती, तो काही करतोय की नाही. मॅन सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्त. तर त्यांनी सोमदत्तशी काही शिकलं की नाही, किंवा तो काही करतोय की नाही, हे आजपर्यंतही नाही माहितीये. अशा प्रकारे ही खूप छान कहाणी होती जी आपण वाचली. आता ह्याच्यात बघा पॉइंटर्स मध्ये, लिसन टू द स्टोरी केअरफुली. आता तुम्ही मी जी कहाणी ऐकवली की तुम्ही नीट प्रकारे ऐकली ना? नसेल ऐकली तर परत एकदा ऐका, व्हिडिओ चालवून परत तुम्ही बघू शकताय. अंडरलाईन और नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. आता काय करायचं याच्यानंतर, तुम्हाला जे शब्द समजत नाही आले, तुम्ही पुस्तकातही बघू शकता, त्याला अंडरलाईन करा किंवा नोट डाऊन करा की हे शब्द आपल्याला समजत नाही आले. तसं तर मी तुम्हाला वर्ड मिनिंग वगैरे सांगतेच आहे, पण तरी सुद्धा मग काय करायचंय, ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ इच वर्ड. जे शब्द तुम्ही लिहिले त्यांचा अनुमान लावा की त्यांचा अर्थ काय असेल. यू कॅन लुक अप द वर्ड्स इन अ डिक्शनरी. तुम्ही हे शब्दांचे अर्थ डिक्शनरी मध्ये सुद्धा बघू शकताय. ऑर यू कॅन आस्क युअर टीचर द मिनिंग ऑफ द वर्ड. किंवा तुम्ही आपल्या टीचरला पण विचारू शकता. मी तुम्हाला ऑलरेडी सगळे जितकेही कठीण शब्द होते त्याचे जे आहे मिनिंग तुम्हाला दिलेले आहे, आणि आजही या सेशन मध्ये देणार आहे. तर चला बघूया आपला
वर्ड मिनिंग आणि बाकीचे एक्सरसाइजेस. तर आपण सुरुवात नेहमीसारखी वर्ड मिनिंग पासून करू. शब्द अर्थ जे आहेत ते बघू. पेमेंट, पेमेंट म्हणजे काय? अमाऊंट, देय. जे कुणाला देय पैसे असतात त्याला म्हणतात पेमेंट. सपोज आपण काही वस्तू विकत घेतो तर आपण काय करतो? त्याला पे करतो. ठीक आहे ना, तर ते आपण देय देतो. बंडल, बंडल म्हणजे काय? लोड, गठ्ठा. त्यांनी लाकडीचे बंडल घेतले होते ना लाकड्यांचे. मार्केट म्हणजे ट्रेड किंवा बाजार. रिफ्रेशिंग, रिव्हायटलायझिंग, त्याला काय म्हणतात? रिव्हायटलायझिंग, उत्साहवर्धक. काय देतो तर रिफ्रेशिंग तो? रिफ्रेशिंग वॉटर म्हणजे रिफ्रेशिंग पाणी, उत्साहवर्धक पाणी. कपल, कपल कशाला म्हणतात? पेअर ऑफ टू, जोडी. आता कपल आपण नवरा बायको असतो त्यालाही कपलच म्हणतो. आणि अशाच जे कपल ऑफ आपण पेअरचे जे असतात त्यांना कपल म्हणतो. ठीक आहे ना. कस्टमर्स म्हणजे कंझ्युमर किंवा ग्राहक. पॉटर, पॉट मेकर, कुंभार. कस्टमर्स म्हणजे काय झालं? कंझ्युमर किंवा ग्राहक. असंच पॉटर म्हणजे काय? पॉट मेकर, कुंभार, जो पॉट्स बनवतो, जे घडे बनवतो त्याला पॉटर म्हणतात. फर्नेस हा शब्द आला होता. फर्नेस म्हणजे ओव्हन, भट्टी. ठीक आहे ना, आपण ज्याला भट्टी म्हणतो. नेक्स्ट आहे पिचर्स म्हणजे जग किंवा घागरी. एनफ म्हणजे सफिशियंट, पुरेसं, जे आपल्याला पुरेसं असतं ना. एनफ वॉटर म्हणजे की पुरेसं पाणी. वेल्दी, रिच, श्रीमंत. गोल्डस्मिथ, गोल्ड वर्कर किंवा सोनार. बॉरोड, टेक, कर्ज घेतले. सरप्राइज्ड, अमेज्ड, आश्चर्यचकित. इम्प्रेस्ड, इन्स्पायर्ड, प्रभावित. इम्प्रेस्ड काय अर्थ असतं? प्रभावित. रिस्पेक्ट, रिगार्ड, आदर. पोलाइटनेस, कर्टसी, सभ्यता. ठीक आहे ना. कोणी खूप पोलाइट असतं तर आपण त्याला काय म्हणतो? नम्र आहे, विनम्र आहे. पोलाइटनेस म्हणजे त्याची सभ्यता. कोणी व्यक्ती किती सभ्य आहे, पोलाइट आहे, त्याच्या वागण्यावरनं आपल्याला कळतं. आता बघा, लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्त सोल्ड. सोमदत्तनी काय काय वस्तू विकल्या होत्या त्या आपल्याला लिहायच्या आहेत, सुरू ते शेवटपर्यंत. तर त्यांनी काय विकलं होतं? माऊस म्हणजे की मेलेला माऊस होता तो, डेड माऊस. रोस्टेड ग्राम म्हणजे हरभरे. स्टिक्स म्हणजे लाकडी. वूड विकलं होतं त्यांनी, है ना, लकड्या विकल्या होत्या. आणि डिफरंट आर्टिकल्स म्हणजे अनेक वेगवेगळे खूप साऱ्या वस्तू विकल्या होत्या. आता बघा, बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन्स आफ्टर वर्ड्स. हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये क्वेश्चन नंबर 6 बघाले. त्याच्यामध्ये वेगवेगळे लाईन्स दिले आहेत. तर आपण एक लाईन उचलून त्याच्यावरनं स्टोरी बनवली आहे. ठीक आहे. बघा, चिल्ड्रेन वर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट म्हणजे की मुलं गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होते. देअर बॉल वेंट इन थ्रू काळे आंटीज विंडो म्हणजे त्यांची बॉल जी आहे ती कुठे गेली? काळे काकू होत्या त्यांच्या खिडकीवरती लागली. समीर वेंट अप टू काळे आंटी रिक्वेस्टेड आंटी. तर समीर जो आहे तो काळे आंटीकडे गेला, काळे काकूकडे गेला. रिक्वेस्टेड आंटी टू गिव्ह द बॉल. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी बॉल द्यायला त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी अनुरोध केला की तुम्ही प्लीज मला आमची बॉल देऊन द्या. शी वॉज अँग्री. आता तिला खूप राग आला होता. रिफ्यूज टू गिव्ह द बॉल. तर तिने काय केलं? मना करून दिलं, बॉल द्यायला मना करून दिलं. इथे तुम्ही बघत असाले आपण पॉइंट्स मध्ये लिहिलं आहे. ठीक आहे ना. आपण असे सेंटेन्स तर लिहिले म्हणजे फुल सेंटेन्स नाही लिहिले. रिफ्यूज टू गिव्ह द बॉल, तिने मना करून दिला की मी बॉल नाही देणार. समीर प्रॉमिस्ड नॉट टू हिट सो हाय. तर समीरनी प्रॉमिस केलं, त्यांना वचन दिलं की आता मी इतक्या वरती नाही मारेने बॉल, की तुमच्या खिडकीपर्यंत येऊन जाय. प्रिटेंडेड टू वीप. आणि काय केलं? रडायचं खोटं नाटक केलं. लहान मुलं असं करतात ना, आपली गोष्ट बनवाय करतात तसंच. तर त्यांनी रडायचं, वीप म्हणजे रडायचं खोटं नाटक केलं. आंटी फेल्ट पिटी. तर काकूला काय झालं? दया आली. पिटी म्हणजे दया येऊन गेली त्याची. रिटर्न द बॉल. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं? काकूनी ती जी बॉल होती ती परत करून दिली. तर अशा प्रकारे आज जे आहे आपण ही स्टोरी फुल वाचलेली आहे की कसं सोमदत्तनी आपल्या मेहनतीनी, आपल्या बुद्धिमत्तेनी जे आहे एक मेलेल्या मंदिराशी इतकं मोठं त्यांनी बिझनेस आपलं स्टार्ट केलं, व्यापार केला. आणि त्याच्या कारणाने काय झालं की त्याला छान एक बायको पण मिळाली. त्या व्यापारीने आपल्या मुलीचं लग्न त्याच्याबरोबर करून दिलं. त्याच्यानंतर आपण शब्द अर्थ पाहिले जे की फार जास्त जरुरी आहे तुम्हाला समजणं. इंग्लिशचे तुम्ही स्पेलिंग लर्न करा आणि मराठीत त्यांना काय म्हणतात त्याला नीट प्रकारे समजून आणि लक्षात ठेवा नेहमी. कारण की लक्षात ठेवाल तेव्हाच तुम्ही त्याचा यूज करू शकाल.
अशाच प्रकारे स्टोरी जी आपण बनवली अशाच तुम्ही स्टोरीज अनेक बनवा त्या क्वेश्चनला बघून. आजचे सेशन आपला इथे संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.